नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ फक्त यासाठी असणार आहे, की तुम्हाला पीक विमा भरण्यासाठी कोणते-कोणते कागदपत्र लागतील आणि त्याच्या पी-डी-एफ तुम्हाला कुठे भेटतील. जर तुम्ही घरी स्वतः विमा भरताय, तर तुम्हाला त्या पी-डी-एफची जरूरत लागेल किंवा तुम्हाला त्या गोष्टी लागणार आहेत. तर तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या. 3-4 मिनिटाचाच व्हिडिओ असणार आहे. तर तुम्हाला कागदपत्रे काय-काय लागतील आणि ते कुठे भेटतील, यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ टाकत आहे मी. तर सुरुवातीला पाहूया मित्रांनो. बघा आपण जेव्हा वेबसाईटवरती जातो, तिथे विचारलं जातंय व्ह्यू पासबुक. पासबुक म्हणजे काय? तुम्हाला पासबुक अपलोड करायचं आहे. त्यानंतर इथे आहे युअर लँड रेकॉर्ड्स. लँड रेकॉर्ड्स म्हणजे काय? की तुमचा 7/12 तुम्हाला अपलोड करायचा आहे किंवा तुम्ही 7/12च तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर आहे सोविंग सर्टिफिकेट. आता सोविंग सर्टिफिकेट म्हणजे काय असतं मित्रांनो? हे बघा अशा पीक पेराबाबत स्वयं घोषणापत्र. काय असणार आहे? पीक पेराबाबत स्वयं घोषणापत्र हे असणार आहे. ते कसं अपलोड करायचं तुम्हाला बघा, या अशा पद्धतीने तुम्ही माझ्याकडून पण पी-डी-एफ मागवून घेऊ शकता. यामध्ये सोबत 7/12 उतारा, 8 होल्डिंग आणि बँक पासबुक या तिन्ही गोष्टी आपल्याला तिथे टाकायच्या आहेत. बरोबर? तर ते पीक पेरामध्ये काय असणार आहे मित्रांनो, बघा मी तिथे तुमचं नाव लिहायचं तुम्हाला. म्हणजे जे नाव असेल तुमचं नाव तुम्ही देऊ शकता. त्यानंतर राहणार जे तुमचं गाव असेल, तालुका लिहायचा इथे आणि जिल्हा तुम्हाला लिहायचा आहे. यानंतर येथील रहिवासी असून 8 उतार्याप्रमाणे माझ्या नावे मौजे. मौजेच्या पुढे तुमच्या गावाचं नाव लिहायचंय. मध्ये एकूण क्षेत्र म्हणजे आता जे तुमच्या 8 वर असेल म्हणजे 7/12 वरती एका 7/12 वरती किती असेल ते आपल्याला आयडिया नाहीये किंवा ती लिहायची गरज नाहीये सध्या तरी. तर तुम्हाला इथं क्षेत्रामध्ये तुम्हाला पूर्ण जे 8 वरती क्षेत्र असणार आहे ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. यानंतर मित्रांनो इथे गावाचे नाव आता खाली जे रकाने दिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला गावाचे नाव लिहायचंय. पहिला आहे गावाचं नाव, तुमचं गावाचं नाव लिहायचं. तुमच्या ज्या गटात जमीन आहे, 1 गट असेल, 2 नंबर गट 2 गट नंबर असतील, 3 गट नंबर असतील, ते तुम्हाला गट नंबर टाकायचे आहेत. आणि खाता नंबर म्हणजे काय असणार आहे, तुमचा जो 8 नंबर असेल तो 8 नंबर तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर क्षेत्र आहे. क्षेत्र तुम्हाला किती क्षेत्र आहे त्या गटामध्ये ते तुम्हाला टाकायचं आहे. बरोबर? टोटल क्षेत्र तुम्ही इथे टाकणार आहात गटाच्या मध्ये. गटावरती जे क्षेत्र असेल ते टोटल तुम्ही तिथे टाकणार आहात. पिकाचे नाव. तर पिकाचे नाव तुम्हाला इथे टाकायचे आणि पेरलेलं क्षेत्र किती असेल? हेक्टरमध्ये असेल किंवा गुंठ्यामध्ये असेल. आता 0 हेक्टरमध्ये जर तुम्ही 20 गुंठे ते पेरलंय, अर्धा एकर पेरलंय किंवा अर्धा एकर असेल तर 20 गुंठे, अर्धा एकरपेक्षा जास्त असेल 30 गुंठे, 40 गुंठे समथिंग जे पण असेल ते तुम्हाला तिथे टाकायचं आहे. तर इथे हेक्टरच्या जागेवर तुम्ही 0 टाकू शकता. जास्त जमीन असेल तरच तुमचं हेक्टरच्या जागेवर 1 किंवा 2 वगैरे येऊ शकतं मित्रांनो. बरोबर? आता हेक्टरच्या जागेवर 0. आर जे असेल, आर तुम्हाला 20 आर, 40 आर म्हणजे 20 आर म्हणजे अर्धा एकर, 40 म्हणजे 1 एकर या गोष्टी तुम्ही टाकू शकता. आणि ते तुम्हाला लागवडीचा दिनांक जो आहे, तो लागवडीचा दिनांक तुम्हाला टाकायचा आहे मित्रांनो. बरोबर? त्यानंतर इथे 7/12 उतारा आहे. 8 होल्डिंग याला जोडायचं आहे आणि बँक पासबुक तुम्हाला जोडायचं आहे. इथे तुमचं दिनांक टाकलेला कोणता दिनांक ज्या दिवशी तुम्ही विमा भरताय, तो दिनांक तुम्हाला तिथे टाकायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इथे शेतकऱ्याची स्वाक्षरी किंवा अंगठा या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत. बरोबर? अशा पद्धतीने तुम्ही पीक विमा भरताना तुम्हाला पीक पेरा हा व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मित्रांनो बघा, टेनंट सर्टिफिकेट विचारलंय. टेनंट सर्टिफिकेट म्हणजे काय असणार आहे बघा. हे बघा टेनंट सर्टिफिकेट बंधपत्र नमुना क्रमांक 5 यामध्ये भाडे करार असेल, हे तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. जर तुम्ही भाडेपत्राने जमीन नाही वापरत आहे, तुम्हाला एक टेनंट प्रमाणपत्र लिहायची गरज नाहीये. टेनंट म्हणजे काय, की जर तुम्ही वय कमी असेल तर तुम्हाला टेनंट सर्टिफिकेट तिथे अपलोड करायचं आहे. त्या व्यतिरिक्त हे बघा इथे स्टार मार्क दिलं केलंय. पासबुक कंपल्सरी आहे आणि 7/12 8 तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे मित्रांनो. बरोबर? अपलोड युअर लँड रेकॉर्ड्स हे पासबुक आणि 7/12 8 हे कंपल्सरी लागणार आहे. आणि सोईंग सर्टिफिकेट तुम्ही नाही केलं तरी चालतं, बट तुम्हाला ते करावं लागेल. कारण की पीक पाणी केल्यानंतर तुमच्या 7/12 वरती या गोष्टी ऑटोमॅटिक येतात. पण आपण पीक पाणी झालेली नाहीये. पीक पाणी तुम्ही नंतर करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक पीक पेरा जो आहे तो तुम्हाला अपलोड करावा लागेल मित्रांनो. बरोबर? तर हे 4 कागद तुम्हाला लागणार आहेत. पहिला आहे पासबुक, 7/12 8 आणि हे पीक पेरा सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. बरोबर? तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.